कुठं लढणार आणि कुठं युतीचा प्रस्ताव वगैरे तुमच्याकडे आला किंवा तुम्ही कोणाकडे दिला? ते आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे बीजेपी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आहे आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस सुद्धा ही काही ठिकाणी NCP बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे. त्याच्यामुळे एक पॉलिसी अशी नाही आहे. तर ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असं परमिशन दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा. अट एकच आहे त्याच्यामध्ये, ती म्हणजे BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये. उभाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं NCP, अजित पवारांचं NCP आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल. मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा पण केली. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. तुमच्याकडे काय प्रस्ताव वगैरे त्यांचा आला की काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलंय. तुमचं काय होईल त्यांच्यासोबत जायचं तिथं मुंबईमध्ये? ते असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही. त्या कार्यकर्ते ठरवतील आणि आम्हाला सांगतील. नांदेडच्या बाबतीत सर, आज तुम्ही नांदेडमध्ये आलात, काय नांदेडची परिस्थिती? नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात आहेत. त्या सगळ्या याच्यामध्ये 1-2-3 दिवसामध्ये ते असं म्हटलं की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतोय त्याच्या संदर्भातलं, आणि ते मला कळवलं जाईल. त्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये पण काँग्रेसने युती केली होती, जाहीरपणे त्यांच्या खासदारसोबत बसले होते आणि नंतर मग ते म्हणून काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं. म्हणजे सर, हा रोग कोणाकडे? अशोक चव्हाणांकडे आहे यांचा आत्मा काहींचा? आता ते काँग्रेसने सांगावं ना जनतेला, आम्ही कोण सांगणार आहे? त्यांच्यामुळे हे युती होत नाही, त्यांचा आत्मा इतर ठिकाणी आहे. त्यांचा आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही ते. सर, कांग्रेस के कुछ माची माइनॉरिटीज़ के जो कारपोरेटर है 10 से 12 वो 2 दिन में प्रवेश कर दिए MIM में, तो क्या कहेंगे? MIM में और BJP में इनकमिंग चालू है, कांग्रेस खत्म होती जा रही है ऐसे कह रहे हैं ना? देखिए, अब हर नेता ने अपनी पार्टी कैसी बचनी चाहिए, कैसे बचाना है, उसकी स्ट्रैटेजी उसने बनानी चाहिए. अगर वो स्ट्रैटेजी नहीं बनाते हैं तो दूसरे जो है वो पोर्चिंग करेंगे ही. तो वो पोर्चिंग होने के बाद आप ये नहीं कहना चाहिए कि भाई हमारे कार्यकर्ते भगा दिए, ये हो गया. आली होती नगरपालिकेच्या या निवडणुकीत, तर वंचित हे गेल्या अनेक वर्षापासून आहे, परंतु एकही म्हणजे सत्ता इथं आलेली नाही किंवा नगरसेवक किंवा आमदार झालेले नाही. परंतु 2 नगरपालिकेवर सत्ता आलेली आहे, नव्यानंच आलेली मराठवाडा जनता पार्टी. थँक्यू. कोणाची आहे ती पहिल्यांदा शोधा. त्यांनी नंतर पाठिंबा पण देऊन टाकला भाजपा. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला पाहिजे की त्यांच्याकडे आलेली माणसं ही जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आलेली आहेत की मनाने आलेली आहेत, हे भारतीय जनता पक्षाने शोध घेतला पाहिजे. सर, वंचित थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.